कार्टून एक्स. कार्टून एक्स. आपण ऐकत आहात गोष्ट नागिनीचं प्रेम, नागलोकातील नागिनीचं भूतलावरचं प्रेम. भाग 3. कालीदेह आपल्या जादुई शक्तीनं धैर्याला एका सापामध्ये रूपांतरित करून नागलोकामध्ये घेऊन जातो. या घटनेची माहिती सगळ्यात आधी धैर्याचा नोकर धनपतला मिळते आणि तो लगेचच याबद्दल सोनाला सांगतो. बिटिया, अघटित झालंय. कोणी नागासारखा खुखार जादूगर धैर्याला साप मध्ये रूपांतरित करून कुठेतरी उडत घेऊन गेला. आमचे साहेब तर गेले. खूप चांगले माणूस होते. धनपतनं हे सांगताच सोनाला सगळं कळून चुकतं आणि तिला कालीदेहचा खूप राग येतो. कालीदेह, आता तुझी मरायची वेळ आली आहे. ही नागलोकाची राजकुमारी सोना तुला नागलोकामध्ये येऊन मारणार. बघच, तू माझा जीव, माझ्या धैर्याला त्रास दिलास, आता तू वाचणार नाहीस. हे काय बोलत आहेस सोना बिटिया? काय तू एक नागिन आहेस? हा धनपत काका, मी एक नागिन आहे, नागलोकची राजकुमारी सोना. पण तुमच्यासाठी तर मी फक्त सोनाच आहे, कोण नागिन नाही. तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या साहेबांना लवकरच परत घेऊन येईन. आता मी नागलोकात जात आहे. असं बोलून सोना आपल्या खऱ्या रूपामध्ये येते आणि मग एकाएक गायब होते. हे बघून धनपत आश्चर्यानं पाहतच राहतो. हे भगवान, ही काय अद्भुत घटना आहे. एक नागिनचे माणसावर प्रेम. आमच्या साहेबाचे रक्षण करा भगवान. आता सोना नागलोकामध्ये प्रवेश करते आणि तिथे पोहोचताच तिची भाषा आणि रंगरूप सगळंच बदलून जातं. ती एक गावकरी मुलगी न राहता नागलोकची सुंदर राजकुमारी दिसू लागते. तेवढ्यात तिची नजर धैर्यावर पडते, ज्याला साप रूपामध्ये झिरझिरीत जाळीनं बनवलेल्या सोन्याच्या मोठ्या पिटाऱ्यामध्ये कैद केलेलं असतं. धैर्याला या रूपामध्ये पाहताच सोना त्याला परत मानव रूपात आणण्यासाठी त्याच्यावर आपल्या शक्तीचा प्रयोग करते. मला माफ करा धैर्य बाबू, तुमच्यावर हा अन्याय माझ्यामुळे होत आहे. आता मीच तुम्हाला या त्रासातून बाहेर काढीन. मी आत्ताच तुम्हाला मानवाचं रूप परत देते. असं बोलून सोना धैर्याला परत मनुष्य रूपात आणण्यासाठी खूप वेळ प्रयत्न करते, पण तिच्या शक्तीचा त्याच्यावर कायच परिणाम होत नाही आणि तेवढ्यात कालीदेह तिथे येतो. कशाला उगीचच त्रास करून घेताय राजकुमारी सोना? आता कालीदेव शिवाय कोणतीच शक्ती याला मानव रूपात आणू शकत नाही. सगळ्या नागलोकाच्या शक्ती सुद्धा एकत्र केल्या तरी सुद्धा काही उपयोग नाही. तू खूप चुकीचं करतोयस कालीदेह, तुला पछतावावं लागेल. हे तर वेळच सांगेल की कोण पछतावते. ते पण इतके मात्र खरे की तुझ्याशी लग्न करूनच मी त्याला त्याचे खरे रूप देऊ शकतो. तूच विचार कर, याला मनुष्य रूपात पाहायचं की नाही? यानंतर पूर्ण नागलोकातच भांडण सुरू होतं की नागलोकातील कन्येचं भूलोकावरील मानवाशी प्रेम योग्य आहे की नाही. इकडं नागलोकाचे राजा आणि राणी म्हणजेच सोनाचे आई वडील दुविधेमध्ये पडतात. हे बघ बेटी, नागलोकाच्या परंपरेनुसार तुला नागाशीच विवाह करावा लागेल. कोणत्याही मनुष्याशी लग्न करायचा विचार सोडून दे. मी कुठल्याही किमतीवर धैर्याला सोडू शकत नाही. मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. तू जग नाही तर मर, पण आम्ही तुला याची परवानगी कधीच नाही देऊ शकत. सोना आपली एकुलती एक मुलगी आहे. एक पिता होण्याच्या नात्यानं तिच्या इच्छेचा मान राखणं आपलं कर्तव्य आहे. तू गप्प बैस. आम्ही आमचे कर्तव्य चांगले ओळखतो आणि या बाबतीत तू मला समजावायची गरज नाही. सोना आपल्या वडिलांचं हे बोलणं ऐकून खूप नाराज होते. मला धैर्यासाठी नागलोक सोडावा लागला तर तोही सोडून जाईन, पण त्याला कधीच सोडणार नाही. मरेन पण त्याला कधीच सोडणार नाही. धैर्याला कधीच सोडणार नाही. नाही सोडणार मी धैर्याला. असं बोलून सोना रडायला लागते आणि तेवढ्यात तिचे म्हातारे आजोबा आणि नागलोकाचे मोठे महाराज तिथे येतात. प्रेम नागलोकातले असू देत नाहीतर धरती लोकवरचे प्रेम प्रेमच असतंय.
प्रेमावर अत्याचार करून शोभा नाही बेटा. पण मी विवश आहे पिताजी. मी कालिदेला सोनाच्या लग्नाचे वचन दिलंय आणि काय बेटा? जरी आम्ही सोनासाठी धरती लोकवरील त्या मानवाचे स्थळ कबूल केले तरी सुद्धा त्याला मानव रूपात नाही आणू शकत. कारण कालिदेने त्याला अशा मंत्रांनी बांधून ठेवलंय की त्याच्याशिवाय कोणीही त्याला परत मानव नाही बनवू शकत. आणि कालिदे स्वतः जिवंत असेपर्यंत त्याला मानव रूपात आणणार नाही. पण तू घाबरू नकोस, सगळे ठीक होईल. मोठ्या महाराजांनी समजावून सांगितल्यानंतर राजा सोना आणि धैर्य यांना एकत्र आणण्याचा विचार करू लागतो. परंतु सोनाला धैर्याची अधिकच चिंता लागून राहते. याच चिंतेमध्ये ती एका रात्री रडत असते. तेव्हा तिची दासी तिच्या जवळ येते. राजकुमारीजी, आपण रडू नका. आपल्या धैर्याला सापापासून मानव बनवण्याचा उपाय मला माहीत आहे. सांग ना, काय उपाय आहे? आपण कालिदेहला मारून टाका. त्याला मारणं थोडं अवघड आहे, पण हिम्मत केली तर त्याला मारू शकता. तसंही प्रेमामध्ये हिम्मत आपोआप येते. पण त्याला मारून काय होणार? त्याला मारताच धैर्य सापापासून मनुष्य बनेल आणि तुमची सारी शक्तीसुद्धा काम करायला लागेल. मग तुम्ही त्याला घेऊन परत भूलोकावर जाऊ शकता आणि त्यांच्याबरोबर खुशी खुशीनं आपलं जीवन व्यतीत करू शकता. दासीकडून ही माहिती मिळताच सोना एक भयानक नागिनीचं रूप धारण करते आणि मग कालिदेहला मारण्यासाठी पोहोचते. दोघांच्या मध्ये भयंकर लढाई होते आणि सोना कालिदेहला मारण्यामध्ये सफल होते. हे बघ कालिदेह, आता तुझं काम तमाम. आता सांग, तू मला माझ्या धैर्यापासून कसं दूर करणार? मी हारलो, तुम्ही जिंकला राजकुमारी. तुम्हाला तुमचे प्रेम लाभो. मी मरताच धैर्य नाग योनीतून मुक्त होऊन परत मनुष्य बनेल. हे बोलून कालिदेह प्राण सोडतो आणि इकडे सोन्याचा पिटारा एकाएकी विध्वंस होतो आणि त्याच्यामधून धैर्य पुन्हा मनुष्य रूपामध्ये बाहेर येतो. सोना पळतच त्याच्याजवळ जाते आणि त्याला मिठी मारून रडायला लागते. धैर्य, धैर्य, तू ठीक आहेस ना? धैर्य, धैर्य, मला माफ कर. माझ्यामुळे तुला इतके कष्ट सहन करायला लागले. मला माफ कर धैर्य. सोना, प्रेमात त्रास सहन करण्याचा आनंदच काही वेगळा असतो. मी तुझ्यावर इतके प्रेम करतो की मला त्रासातही आनंदच वाटत होता. सोना काही वेळ धैर्याला मिठीत घेऊन प्रेम करायला लागते आणि मग अचानक त्याच्यापासून दूर होऊन उभी राहते. नागसुंदरा, जा, यांना भूलोकावर सोडून ये. जशी आपली इच्छा राजकुमारीजी. सोनाचं हे वागणं बघून धैर्याला तिच्या मनाची व्यथा समजते आणि तो प्रेमानं तिला टोमणा मारतो. काय ग नागिन, तू तर खोटी होतीसच. तुझे प्रेम पण खोटे आहे का? बिनडस्ता सोडून देणार मला? हे ऐकून सोना धैर्याकडं प्रेमभऱ्या नजरेनं पाहू लागते आणि तिच्या मनातली शंका दूर होते. ती पुढे येऊन धैर्याला मिठी मारते. चला, तुमच्या धर्तीवर परत जाऊया. फक्त माझीच नाही तर आपल्या दोघांच्या धर्तीवर. समजलं माझी नागिन, माझी प्रिय सोना. त्यानंतर दोघंही तिथून अचानक गायब होतात आणि मग धैर्याच्या बंगल्यासमोर येतात. त्या दोघांनाही पाहताच धैर्याचा नोकर धनपत आनंदानं उड्याच मारायला लागतो. अरे वा, देवाने माझे ऐकले. माझे साहेब परत आले. माझी मेमसाहेब परत आली. त्यानंतर सोना कायमचाच नागयोनीचा त्याग करते आणि धैर्याबरोबर लग्न करते. अशाच मजेदार कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.